प्रकृती भावा पहिलं कडील. देवाला अर्जुन म्हणतात, देवा तू परमदैवत तिही देवा. तिन्ही देवामध्ये तुम्ही काय आहात? परमदैवत. या तिन्ही देवाचं दैवत कोण आहे? भगवान परमात्मा आहे. सगळे देव जेवढे असतील, इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्रीय तेही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती हो. म्हणजे सगळे देव जे आहेत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवरांची दाटी उभे जोडोनी हात. म्हणून सगळे देव जे आहेत, ह्या सगळ्या देवांचा देव भगवान परमात्मा आहे. बाकीचे देव त्यांना भगवान परमात्म्याने अधिकार देऊन कामं वाटून दिलेली आहेत, पण सगळ्या देवांचा देव कोण आहे? शेवटी भगवान परमात्मा आहे. म्हणून तू परमदैवत तिन्ही देवा, या तिन्ही देवाचा सुद्धा प्रकाशक, तिन्ही देवाचा नियामक असे आपण आहात. तू पुरुष जी 25वा आणि तुम्ही 25वे पुरुष आहात. भगवंताला 25वा पुरुष या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे जी काही सांख्यशास्त्रामध्ये 24 तत्त्व सांगितली, प्रकृती असेल, पंचज्ञानेंद्रिय असतील, पंचकर्मेंद्रिय असतील, पंचविषय असतील, अशी 24 तत्त्व आहेत प्रकृतीची कार्य बरं का. आणि या प्रकृतीच्या कार्याहून या सर्वांचा प्रकृतीचाही प्रकाशक असलेला 25वा भगवान परमात्मा आहे. किंवा भगवंताचे 24 अवतार सांगितलेले आहेत भागवतामध्ये. अनेक अवतार आहेत, 24 अवतार. त्याच्यामध्ये व्यासो नारायणांचा अवतार आहे, दत्ता अवतार आहे, पृथू महाराजांचा अवतार, असे 24 अवतार आहेत. या सगळ्या अवतारांचं मुद्दल स्वरूप जर कोणतं असेल तर भगवान परमात्मा आहे. म्हणून अवताराची राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी असं म्हटलेलं आहे. सगळे अवतार जे आहेत ना, हे सगळे अवतार भगवान परमात्म्यापासून येतात. म्हणून भगवंताला मुद्दल स्वरूप असं म्हटलेलं आहे. तू पुरुष जी 25वा म्हटलेलं आहे. ज्ञानोबारांचा अभंग आहे, तो हा देवादी देव बरवा, पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा. पुढं काय? हां, 24 मूर्ती वेगळा. तिथं पण असा शब्द आलेला. म्हणजे 24 मूर्ती ज्या आहेत, या 24 मूर्तीपेक्षा भगवान परमात्मा वेगळा आहे. वेगळा असा याचा अर्थ या सगळ्यांचा अधिष्ठान परमात्मा आहे. म्हणून तू पुरुष जी 25वा. का देवाला 25वा पुरुष म्हटलेलं आहे? ज्ञानोबारायांनी ओळीतच उत्तर सांगितलं आहे, दिव्य तू प्रकृती भावा पहिलं कडील. तुम्ही दिव्य आहात आणि प्रकृती भावाच्या पलीकडले तुम्ही आहात. म्हणजे प्रकृतीचा जरी अंगीकार भगवान परमात्मा करत असले, कारण देवाला रूप धारण करायचं असेल, अवतार धारण करायचा असेल, तर अंगीकार कोणाचा करावा लागतो? प्रकृतीचा, मायेचा. पण जरी मायेचा अंगीकार केला, प्रकृतीचा अंगीकार केला, तरी प्रकृतीच्या भावात भगवान अडकतात का? नाही. जीव हा प्रकृतीमध्ये अडकलेला आहे. प्रकृती करी कर्मे, हां, ती म्या केली म्हणे भ्रमे, करता येणे नामे बोलीजे जीव. हो, देखे पुढिलांचे ओझे आपल्या माथा घ्यायचे, मग कान दाटी जे धनुर्धरा. हे सगळं जे आहे संग जव प्रकृतीचा, तो त्याग न घडे कर्माचा, ऐशे आई करू म्हणती तयाचा आग्रह चिवरे. प्रकृतीच्या मध्ये जीव अडकलेला आहे. पण भगवान परमात्म्याने जरी प्रकृतीचा अंगीकार केला तरी प्रकृतीच्या कुठल्याच दोषाने युक्त नाही. प्रकृतीचे जे काही धर्म आहे, प्रकृतीचे धर्म कोणते आहेत? अहो, जन्म मरण कर्म शरीर, हे सगळे धर्म कोणाचे आहेत? प्रकृतीचे धर्म आहेत. प्रकृतीचा अंगीकार भगवान परमात्मा करतात. जीवाला सुद्धा प्रकृतीमुळे जन्माला यावं लागतं. पण जीव काय करतो? हे सगळे प्रकृतीचे धर्म आहेत ते माझे मानतो आणि मग दुःख भोगत असतो, जन्म मरण भोगत असतो. पण परमात्म्याने जरी प्रकृतीचा अंगीकार केला तरीसुद्धा कुठल्याही प्रकारे प्रकृतीच्या धर्माने भगवान परमात्मा लिप्त होत नाही. उलट ही सगळी प्रकृती भगवंत आपल्या ताब्यात ठेवतात. म्हणून भगवान परमात्म्याला असं म्हटलं आहे, प्रकृती दिव्य तू प्रकृती भावा पहिलं कडील. नैवेद्यात आपण विचार पाहून आलो, आमचा प्रकृती पहिलं कडील भावो.
जरी कल्पनेविन लागासी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो जे सर्व मी. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात हे सगळं जगत का दिसतं? प्रकृतीचा अंगीकार केला तर, प्रकृतीशी तादात्म्य केलं तर, आणि प्रकृतीच्या पलीकडचं जे शुद्ध स्वरूप आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जन्म मरण नाही, आनंद सच्चिदानंद स्वरूप ते आहे. म्हणून दिव्य तो प्रकृती भावा पैलकडील, प्रकृतीच्या भावाच्या पलीकडले भगवान परमात्मा आहे. म्हणून भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे भगवंताच्या शरीरामध्ये आपल्याला विकार दिसत नाही. मारण्याकरता अनेक प्रयत्न केले, 6व्या दिवशी पुतना मारायला आली, पण मारू शकली का भगवंताला? नाही. भगवंताचं शरीर कसं आहे? दिव्य आहे. उलट भगवंतानी त्या पुतनेला मारलं. कंसाने मारण्याकरता प्रयत्न केला नाही. प्रकृतीच्या कुठल्याच गुणाने भगवान लिप्त झालेले नाहीत. 125 वर्षाचं वय होतं तरी 16च वर्षाचे भगवान दिसायचे. कधी लहानही होत होते, कधी मोठेही होत होते. नवल केवडे केवडे हो, पूर्ण त्या ठिकाणी लीला भगवान परमात्मा करतात. आणि सगळं त्या ठिकाणी प्रकृतीचं कुठलंही धर्माने भगवान परमात्मा लिप्त झाले नाही शेवटपर्यंत. कारण भगवान परमात्म्याला प्रकृती आपल्या ताब्यात ठेवलेली आहे. दिव्य असं भगवंताचं शरीर आहे. म्हणून दिव्य तो प्रकृती भावा पहिलं कडील, अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळी जशी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. मग तुम्ही कसे आहात? अनादि आहात. अनादि म्हणजे ज्याचा आदी आदी नाही ज्याला. 2 अनादी सांगितले बरं का. एक मायासुद्धा अनादी आहे आणि एक देवसुद्धा अनादी आहे. मायेला जे अनादी म्हटलेलं आहे तिचा आदी सांगता येत नाही. म्हणून सृष्टीसुद्धा अनादी आहे, पण ती प्रवाह रूपाने अनादी आहे, पूर्ण रूपाने अनादी नाही. कारण आदी सांगता येत नाही ना. झाड आदी का काय म्हणतात, बीज आदी, काय सांगणार तुम्ही? काही सांगता येत नाही. अनादी म्हणावं लागतं. पण अनादी जरी असलं तर ते अनादी शांत आहे. आदी सांगता येत नाही म्हणून त्याला अनादी म्हटलं. पण परमात्मा जो आहे, ज्याला आदी नाही म्हणून तो अनादी आहे. हो, म्हणून भगवान परमात्मा कसा आहे? अनादी आहे. त्याचं कोणी कारण नाही, तो सगळ्या जगाचं कारण आहे. माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. आणि सिद्ध आहे भगवान परमात्मा. म्हणजे भगवान परमात्म्याला कोणी निर्माण केलेलं नाही. तो साध्य नाही तर काय आहे? सिद्ध आहे. सिद्ध असता का निमावे साधनवरी, असं म्हटलं. भगवान परमात्मा सिद्ध आहे. जसं ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं, बाबुळीची सारावी हाते, पाणी तव असे आयते, अभ्रची जावे गगन ते सिद्धची की. पाण्यावर शेवाळ आलेलं आहे. मग आता पाण्यावर आलेलं शेवाळ काढलं की पाणी खाली असतंच. पाणी तयार करायची गरज नाही. ढग आलेले आहेत सूर्यावर, ते ढग बाजूला गेले की सूर्य आहेच का सूर्याला तयार करायचं आहे? हो, ढगाने सूर्याला झाकलं. हे सुद्धा कोणाच्या प्रकाशात कळतं? सूर्याच्याच प्रकाशात कळतं. म्हणजे सूर्याला अजून झाकलेलं नाही, सूर्य जसाच्या तसा आहे. तसं परमात्मा हा सिद्ध आहे. परमात्म्याला तयार करायचं नाही, फक्त अज्ञान घालवायचं आहे. उलट अज्ञान आहे हे सुद्धा परमात्म्याच्याच प्रकाशात कळतं आहे. मी अज्ञानी आहे म्हणतो त्यावेळेस तो अज्ञानी आहे का ज्ञानी आहे? अहो, अज्ञान हे सुद्धा ज्ञानच आहे. ज्ञानरूपाने परमात्मा त्या ठिकाणी सिद्ध आहेच, पण सिद्ध असताना सुद्धा त्या ठिकाणी कळत नाही, यालाच अज्ञान असं म्हणायचं. म्हणून अनादि सिद्ध आणि तू स्वामी आहे. भगवान परमात्मा सगळ्याचा मालक आहे बरं का. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, समुद्री काय पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी हा आज्ञा माझी. हां, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले. स्वामी भगवान परमात्मा आहे, मालक आहे सगळ्यांचा बरं का. नाही तर तसं पाहायला गेलं तर हे पंचमहाभूतं जे आहेत एकमेकाचं एकमेकाशी जुळत नाही. सगळी पंचमहाभूतं भगवंताच्या आज्ञेने
बरोबर या सृष्टीमध्ये गुण्यागोविंदाने नांदतात. म्हणून अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळी जशी जन्मधर्मी. आणि म्हणून तुम्ही सिद्ध असल्यामुळे, अनादि असल्यामुळे जन्मधर्माने कुठल्याही प्रकारे आकळत नाही. जन्मधर्म भगवंताला नाही. षड्विकार सांगितले बरं का. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, नश्यते. जगातले जेवढे पदार्थ असतात, ज्याला जन्म झाला म्हणजे पुढचे सगळे विकार त्याला येणार. तो वाढणार, त्याच्यात बदल होणार, विकार निर्माण होणार, हळूहळू शीर्ण होणार आणि शेवटी संपणार. उपजेते नासिले पुनरपी दिसे. आहे सगळीकडे, पण भगवान परमात्म्याच्या ठिकाणी हे जन्मधर्म नाही. दिसत जरी असले तरीसुद्धा त्या धर्माने भगवान लिप्त होत नाही. दाखवतात लीला म्हणून, जन्मल्यासारखं दाखवतात, नंतर निजधामाला गेल्यासारखंही दाखवतात, पण भगवान परमात्मा याने कुठल्याच धर्माने लिप्त होत नाही. भगवान याच्यापेक्षा अलिप्त आहे. नमाम कर्मानी लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इतिमाम योभिजानाती कर्मभिर्न सबध्यते. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, आयशे जेने जाणितले तो सुटला गा. म्हणून दिव्य तो प्रकृती भावा पहिलं कडील. हां, जो नाकळी जशी जन्मधर्मी, जन्म मरण मधल्या अवस्था ज्या आहेत त्या सगळ्या धर्माने भगवान परमात्मा लिप्त होत नाही. तो तू हे आम्ही जाणितले आता. आता आम्ही त्या तुला जाणलेलं आहे. नाहीतर आतापर्यंत जाणलेलं नसल्यामुळे मरणाची भीती वाटत होती. माझ्याही मरणाची मला वाटत होती, द्रोणाचार्यादिकांच्या मरणाची वाटत होती. तुम्हाला काय झालं तर मला भीती वाटत होती, पण आता मला वाटत नाही भीती. का? कारण मला कळलं तुम्ही कोण आहात. जन्मधर्माने लिप्त होणारी नाही तुम्ही, अनादिसिद्ध तुम्ही आहे. तू या कालयंत्राशी सूत्री, तू या जीवकलेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाह धात्री हे कळले पुढे. म्हणून आणखीन तुम्ही कसे आहात भगवान म्हणतात, अर्जुन म्हणतात, तू या कालयंत्राशी सूत्री. हे काळरूपी यंत्र जे आहे त्या काळीरूपी यंत्राचा सूत्रधार तू आहे. पूर्वीच्या काळामध्ये यंत्र असायची, त्या यंत्राला सूत्र असायचं आणि त्या सूत्र. आता जशी यंत्र चालतात, आता पंखा चालतो, विजेवर चालतो. पण पूर्वीच्या काळामध्ये वीज नव्हती तेव्हा यंत्र चालवायची ती दोरीने चालायचे बरं का. एक दोरी हलवायची. आता ते कपडे विणायचे वगैरे असायचे, ते कपडे विणायचे जे मोठे तागे असायचे किंवा काय त्या मिल असायच्या त्यासुद्धा असं हाताने दोरीने ओढायचं आणि मग ती मशीन चालायची. तसं ही सगळं जगत जे आहे हे यंत्रच आहे बरं का. यंत्रासारखं जगत चाललेलं आहे. आपण चालतो, बोलतो, हे सुद्धा काय आहे, एक यंत्रच आहे. जसं ते सायखडियाचे बाहुले, बाहुली असते, सायकड्याची बाहुली असं म्हणतात त्याला, लाकडाची बाहुली असते आणि त्या बाहुलीला नाचवणारा सूत्रधार असतो. ते वरती त्याने हात ठेवलेले असतात आणि ते केसांनी बांधलेले असतात, हात पाय सगळे. वर असे हात हलवले की त्या ठिकाणी ती बाहुली नाचते. यंत्र नाचते, परंतु त्याचा सूत्रधार कुठं असतो, तिथं जवळ असतो, नाचवत असतो. तसं हे सगळं जगत यंत्र आहे. मनुष्याचं शरीर यंत्र आहे, प्रत्येकाचं यंत्र वेगवेगळं आहे. पण या जगातलं यंत्राचा सूत्रधार कोण आहे? परमात्मा आहे. काळ नावाचा त्या ठिकाणी, काळ हे सगळं चालवतं, पण काळाचं सुद्धा सूत्र कोणाच्या हातामध्ये आहे? भगवान परमात्म्याच्या हाती आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. तिथले वव्या बघा, भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. हो, काय म्हटले भगवंतानी? स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, बाहेर नटी छाया चित्र 84 लक्ष. आडवस्त्र लावलेलं आहे. जसा तो एखादा सूत्रधार असतो, तो मध्ये आडवस्त्र लावतो, छोटंसं वस्त्र लावतो आणि मग सगळं बाहेर पडद्याच्या आत, पडद्याच्या बाहेर सगळं चाललेलं आहे, पण आतमध्ये हा पडद्याच्या आत बसलेला असतो आणि हा सगळं चित्र दाखवतो.
त्याप्रमाणे भगवान म्हणतात मायेचं आडवस्त्र लावलं आहे आणि हे सगळं जगतरूपी चित्र दाखवत आहे, पण त्याचं सूत्र कोणाकडे आहे? तुमच्याकडे आहे. म्हणून बाहेर नटी छायाचित्र 84 लक्ष आयशेनी शरीरावरी यंत्रीभूती अवधारी वाहून हलवी दोरी प्राचीनाची. सगळ्याची प्राचीनाची दोरी कर्मानुसार भगवान परमात्मा काय करतो? हलवतो. ते तर जया जे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र, तो तेची गतिशी पात्र होवो लागे. प्रत्येकाचं कर्मसूत्र देवाच्या हातात आहे, त्याच्यानुसार जो तो वागत असतो. म्हणून तू या काल यंत्राशी सूत्री, तू जीवकलेची अधिष्ठात्री. जीवरूपी जी कला आहे, या कलेचं अधिष्ठान जर कोण असेल, परमात्मा आहे. प्रत्येक जीव ही देवाची काय आहे? कला आहे. जसं एखादा गणपतीचा मूर्तिकार असतो आणि त्याची कला दाखवतो. गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्ती असतात, आहे की नाही? त्याची कला बघायला मिळते. कोणत्या मूर्तीच्या हातात काय, कोणत्या मूर्तीच्या हातात काय, कोणती मूर्ती कशी, कोणती मूर्ती कशी. तशा ह्या सगळ्या जीवरूपी कला आहेत आणि ह्याचा कलाकार कोण आहे? परमात्मा आहे. किंवा चंद्राच्या वेगवेगळ्या कला असतात, पण त्या कलेचा अधिष्ठान चंद्र आहे बरं का. कला म्हणजे थोडा थोडा चंद्र आपल्याला दिसतो, तसं जीव ही सुद्धा भगवंताची कला आहे. हो, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा. जीव हा कला आहे. ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातना. जीव हा भगवान परमात्मा म्हणतात माझा अंश आहे. अंश म्हणजे अंश इव अंशा. देवात अंश अंशी भाव नाही. व्यापक भगवान परमात्मा आहे, पण जीवाने स्वतःला देवाचा थोडासा अंश मानला आहे. तो परमात्मा स्वरूपच आहे. म्हणून या जीवरूपी कलेचं अधिष्ठान जर कोण असेल, कला जी असते ती कल्पित असते आणि ती अधिष्ठान जे आहे ते व्यापक असतं. भगवान परमात्मा या जीवरूपी कलेचं अधिष्ठान आहे. आणि तू ब्रह्मकटाह धात्री हे कळले पुढे. ब्रह्मरूपी कढई आहे, ब्रह्मांडरूपी कढई. ब्रह्मांडाला कढई म्हटलेलं आहे. आकाशात जर बघितलं ना, सगळं ब्रह्मांड दिसतं आणि अशी उलटी कढई मांडल्यासारखं आकाश दिसतं. तसं हे सगळं ब्रह्मांड आहे. आपल्याला एकच ब्रह्मांड माहिती आहे, पण अशी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी म्हटलेलं आहे. अनेक ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडे एका रोमे ऐशी धेंडे म्हटलेलं आहे. हे तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं आहे. म्हटले उंबर असतं, उंबराचं झाड, आणि त्याला उंबरं असतात. त्या उंबराच्या झाडात एका उंबरात बऱ्याच आळ्या असतात बरं का. मग ते उंबर आहे ना, एक ब्रह्मांड आहे. अशी उंबरं किती आणि अशा आळ्या किती आणि अशी उंबराची झाडं किती, अशी अनेक ब्रह्मांड आहेत. पण ही सगळी ब्रह्मांड त्याची धात्री म्हणजे उत्पत्ती स्थिती लय करणारा, भरणपोषण करणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. हे कळले पुढे. आता हे आम्हाला कळलं आहे. मलाच कळलं आहे. कशामुळे कळलं? अनेक ऋषीमुनींनी सांगितलं आहे बरं का. तुम्हीसुद्धा सांगितलं आहे असं अर्जुन पुढच्या श्लोकात भगवंताला म्हणतात. त्याचा विचार उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज.